तर नमस्कार, आपण ह्या बाह्या कशा जोडायच्या ते बघणार आहोत. तर ही आहे डबल बाही. कपडा शिल्लकचा होता तर म्हटलं चला डबलच बाही करूयात अस्तर लावण्यापेक्षा. तर माझी कटाई तर ब्लाऊज कट करायच्या वेळेच नाही तर शिवताना अर्धी कटाई असते. तर आपण इथं हा टक्स मारून घेऊया आणि बाही कशा आणि सोप्या पद्धतीने आणि दोन्ही साईडला सारखी बसल असं तर अशा प्रकारे बघायचं आहे. पण आता जो आपला मधला टक्स मारलेला आहे तर आपण बरोबर त्याच्यावर घ्यायचं आणि एकदम कपडा असा टाईट पकडून चालायचा, म्हणजे कधी गोळी पण पडत नाहीये आणि एकदम सेफ अशी बाई बसते. कारण मशीन कामात मध्ये छोटे छोटे टिप्स सुद्धा आपल्या बसून कामी पडू शकतात. आणि इकडच्या बाजूला आपली एकच टीप आलेली आहे, परत आपण घ्यायची आहे. जी ही साईडची जागा असते याला असे छोटे छोटे टक्स मारायचे, म्हणजे बाही एकदम सिंपल आणि सेम बसते. तर बघू शकता की छान अशी बाही आपली बसवलेली. आता ही दुसरी बाही सुद्धा आपण अशीच बसवायची आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की जी आपण बाही बसवतोय ती थोडी अशी ओढती घ्यायची, म्हणजे ती एकदम टाईट बसते. अशी बाही टाईट बसते म्हणल्यावरती व्यवस्थित बसते, ना गोळी पडत ना त्याला झोल पडत ना काहीच नाही. फक्त एक आणि आपल्याला ही जी आपली दुमडलेली बाजू असते तिच्यावर मस्तपैकी अशी थोडे थोडे टिक्स मारत घ्यायची. तर बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या तयार झालेल्या आहेत. आणि बघा कुठं ओळी नाही, कुठं काहीच नाही, कुठं झोल नाही आहे, काहीच नाही, एकदम परफेक्ट अशी बाई आपली बसवून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण जर बाई बसवली ना कपड्याची निकरूयात ना काही नाही, काय नाही. तर अशा प्रकारे तर बाही बसवताना फक्त फिनिशिंग सुद्धा छान येते, कारण टाईट कपडा असल्यावर व्यवस्थितच येते. म्हणजे आपण ही ओढती बाजू घेतलीच्या नंतर ती बाही व्यवस्थित बसती. तर छोट्या छोट्या टिक्समुळे पण आपल्याला भरपूर अशी मदत होऊ शकते, कारण जे नवीन टेलर आहेत त्यांच्यासाठी तर खूप भारी. तर अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे. दोन्ही सुद्धा बाह्या आपण लावून तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता.